नागपूरसह 8 जिल्ह्यांना पुराचा इशारा आहे। पाण्याची पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे। पुढील काही तास मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। त्यामुळे नागरिकांना पुन्हा सतर्क राहण्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यांना इशारा देण्यात आला आहे। नदी, नाले, ओढे आणि सखल भागांमध्ये पाण्याची पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे। नागपूरसह 8 जिल्ह्यांना पुराचा इशारा देण्यात आलेला आहे। मुसळधार पावसाची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन वारंवार प्रशासनाकडून केलं जात आहे। पुढील काही तास मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। नागपूरमध्ये पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याचा हा इशारा देण्यात आलेला आहे। मात्र हवामान विभागाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन देखील करण्यात येत आहे। अधिक अपडेट घेऊयात नागपूरहून थेट आपले प्रतिनिधी तेजस मोहतुरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। तेजस, नागपूरमधील सध्याची परिस्थिती काय आहे, कारण पुढील काही तास नागपूरकरांसाठी महत्त्वाचे आहेत? नक्कीच हवामान खात्याने जे आहे ते 8 जिल्ह्यांना जे आहे ते फ्लॅश फ्लडचा जे आहे ते अंदाज व्यक्त केलेला आहे। 11:30 वाजतापर्यंत जे 8 जिल्ह्यात जे आहे ते मुसळधार पाऊस पडणार, तर काही ठिकाणी जे आहे ते अतिवृष्टी येण्याची सुद्धा जे आहे ते शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामध्ये नागपूरसह जे आहे ते भंडारा असेल, चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, वर्धा असेल, अमरावती असेल, या ठिकाणी जे आहे ते इशारा देण्यात आलेला आहे। पूर्व विदर्भातील अवदाबाचा प्रभाव जे आहे ते कमी झाल्याचं जे आहे ते सांगण्यात येतं हवामान खात्याने। त्यामुळे याचा फटका जे आहे ते विदर्भांना जे आहे ते बसणार आहे। एकूणच जर बघितलं असेल तर विदर्भाच्या लगत असलेल्या राज्य म्हणजे छत्तीसगड या ठिकाणी जे आहे ते मुसळधार पाऊस त्या ठिकाणी पडत आहे। यासोबत एका फटका जे आहे विदर्भातील गोंदिया असेल किंवा भंडारा असेल या जिल्ह्यांना सुद्धा बसू लागलेला आहे। आज सुद्धा अशाच प्रकारचा इशारा जे हवामान खात्याने दिलेला आहे आणि 11:30 वाजतापर्यंत जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते मुसळधार पाऊस पडणार आहे। त्यामुळे जे आहे ते नदी नालेवर राहणारे जे नागरिक आहेत त्यांनी सतर्क राहण्याचा सुद्धा इशारा जे आहे ते देण्यात आलेला आहे। एकूणच जर बघितलं असेल तर काल जे आहे ते नागपुरात सायंकाळपर्यंत जे आहे ते अधूनमधून पाऊस पडत होता। मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होता आणि 29 मिलीमीटर पावसाची नोंद जी आहे ते काल करण्यात आलेली आहे। परिस्थिती बघता जर मंगळवारी ज्या पद्धतीनं पाऊस नागपुरात पडला आणि त्याचा फटका जे आहे ते सर्वसामान्य माणसाला सुद्धा बसू लागला, तर अनेक ठिकाणी जे आहे सकल भागात जे आहे ते पाणी शिरल्यामुळे जे आहे ते त्रास सहन करावा लागला। त्यामुळे महानगरपालिकेची जी आहे पोलखोल जे आहे ते पाहायला मिळाली। त्यामुळे जे महानगरपालिका प्रशासन असेल, अग्निशमन प्रशासन असेल, हे संपूर्ण जे आहे ते सतर्क मोडवर होते, अलर्ट मोडवर होते। आज सुद्धा अशाच प्रकारचा इशारा जे आहे ते देण्यात आलेला आहे। सकाळपासून जे आहे ते रिमझिम पावसाला जे आहे ते नागपुरात सुरुवात झालेली आहे। मात्र भीती मंगळवारच्या, कारण की ज्या पद्धतीने मंगळवारी पाऊस पडला त्या पावसामुळे जे अक्षरशः नागरिकांच्या घरात पाणी शिरलं, त्यामुळे आज जर पाऊस पडला तर पुन्हा एकदा जे आहे ते महानगरपालिकेची तर फजिती होणारच आहे, मात्र सामान्य नागरिकाला याचा सुद्धा त्रास होणार आहे। त्यामुळे नागपूरसह 8 जिल्ह्यांना फ्लॅश फ्लडचा इशारा देण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी सुद्धा जे आहे ते सतर्क राहण्याचा इशारा सुद्धा हवामान खात्याने व्यक्त केला आहे। कृपा अगदीच तेजस, नेमकी किती पावसाची नोंद झालेली आहे? पिकांसाठी हा पाऊस कसा समजला जातोय? शेतकऱ्यांचं काही नुकसान झालंय का? या संदर्भात काही अपडेट? 29 मिलीमीटर पावसाची नोंद काल जी आहे ते सायंकाळपर्यंत झालेली आहे। एकूणच जर बघितलं सकाळी जे आहे ते ढगाळ वातावरण नागपुरात होतं, त्यानंतर ज्या दुपारनंतर पाऊस बरसायला जे आहे ते सुरुवात झालेली आहे। हा पाऊस आहे हा एका अर्थानं धान पिकासाठी जे अत्यंत उपयोगी असा पाऊस मानला जातो। मात्र ज्या पद्धतीनं सतत पाऊस पडत आहे त्या फटका सुद्धा जे आहे ते एकूणच जे आहे ते धान पिकाला पडू शकतो, कापूस, सोयाबीन याला सुद्धा पडू शकतो। त्यामुळे शेतकरी एकूणच जे आहे ते चिंतेत आहे। पाऊस जे आहे त्या सतत पडत असल्यामुळे भंडारा असेल किंवा गोंदिया असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते धानाची शेती केली जाते, म्हणजे तांदळाची भात पिकाची शेती केली जाते। त्याचा फटका जे आहे ते बसू शकतो, कारण की लगत असलेल्या वैनगंगा नदी असेल, त्यासोबत गोसेखुर्द धरण जे आहे ते त्या ठिकाणी सुद्धा जे आहे ते दारं उघडण्यात आली आहे। मध्य प्रदेशात जे आहे ते त्या ठिकाणी जे पाऊस पडला असल्यामुळे या संपूर्ण गोसेखुर्द धरणाचे जे आहे ते दारं उघडले जाते आणि तो जो वॉटर बॅगचा पाणी आहे तो त्या क्षेत्रातील पवनी तालुक्यातल्या गावातील शेतांना बसतो आणि त्याचा फटका जे आहे नेहमी जे आहे ते पवनी तालुक्यातील गावांना जो आहे तो बसत असतो। त्यामुळे तेथील नागरिकांना सुद्धा सतर्क राहण्याचा इशारा जे आहे ते हवामान खात्याने दिला। त्यामुळे पाऊस हा सतत पडलेला असल्यामुळे एका अर्थानं हा पाऊस जे आहे ते धान पिकासाठी जे आहे नुकसानदायी असल्याचं म्हटलं जात आहे। ज्या पद्धतीनं मधल्या काळात म्हणजे जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात ज्या पद्धतीनं पाऊस पडला, त्यानंतर मधल्या काळात जे आहे ते पावसाने एका अर्थानं जे आहे ते उसंत घेतली होती। मात्र पुन्हा एकदा जुलैच्या शेवटचा दिवस म्हणजे आज 31 तारीख आणि शेवटच्या दिवशी ज्या पाऊसचा जोर जो कायम आहे, त्यामुळे एकूणच जे आहे ते धान पिकाच्या शेतींना याचं नुकसान मात्र नक्की होणार आहे। तेजस, अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। शाळा महाविद्यालयांसंदर्भात काय अपडेट आहे?
शाळा महाविद्यालयाला मंगळवारी ज्या पद्धतीने नागपूर शहरात ज्या पाऊस पडला त्यानंतर बुधवारी जे आहे ते शाळांना जे आहे ते सुट्टी देण्यात आली होती. आज सुद्धा जे आहे ते जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे. आज सुद्धा जर अधिक पाऊस पडला तर सुद्धा त्यासाठी जे आहे ते सुट्टी प्रशासन देऊ शकतो. मात्र काल ज्या पद्धतीनं जिल्हा प्रशासनाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये कुठल्याच जे अधिकृत जे आहे ते सुट्टीबद्दल घोषणा केली नाही. मात्र जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे. भंडारा असेल किंवा मग इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे काही काही स्थानावर जे आहे ते सुट्टी दिलेली आहे. रेड अलर्ट जे आहे ते यवतमाळमध्ये आहे. त्यामुळे अशा संपूर्ण भागात जे आहे ते सुट्टी सुद्धा जे आहे ते घोषित केलेली आहे. काल दुपारनंतर जे हवामान खात्याने येलो अलर्ट जे आहे ते नागपुरात घोषित केलेलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा बघावं लागेल की 11:30 नंतरचा जे एका अर्थाने वेळ जे हवामान खात्याने दिली आहे त्यापर्यंत जर पाऊस पडला तर निश्चितच जे आहे ते जिल्हा प्रशासन सुद्धा जे आहे ते अलर्ट मोडवर राहून जे आहे ते सुट्टी सुद्धा देऊ शकतो. सध्याच्या घडीला ज्या बघितलं असेल तर अगदीच तेजस मुद्दा लक्षात येतोय. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात.